झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। दादा, या सगळ्यांनी आपल्या तात्यांना पण नाही सोडलं रे। त्यांच्या समोर जाणून बुजून भिंतीवर नको नको ते लिहून त्यांना त्रास दिला। आम्हाला रस्त्याने येता जाता आईवरून टोमणे मारले। आम्हाला काय वाटत असेल, आमच्या मनाला किती त्रास होत असेल याचा जरा पण विचार नाही केला रे। ऐक माझं, रडू नको तू। अगं, तुला महाराजांनी कीर्तनामध्ये काय सांगितलं माहित नाही का? हं? ते काय म्हणतात माहिती आहे ना? दुःख आहे ना उन्हासारखं असतं, ते आपल्याला भाजून काढतं। म्हणून काय आपण उन्हात उभं राहायचं नसतं, त्या उन्हापासून आहे ना आपल्याला वाचवल्याशी आपण सावली शोधायची असते। आणि आपण एकमेकात शोधू ना सावली, आपण खचून जायचं ना। पण दादा, ही सगळी गावातली माणसं राजू, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतंय आपण। अगं, वाहत्या पाण्याची दिशा बदलायला जाऊन काय फायदा नसतो। त्याला जसं व्हायचंय ना तसं वाहू द्यायचं। गावकऱ्यांना आपल्यासोबत जसं वागायचं होतं तसं ते वागले ना, पण त्यात त्यांचा काय दोष नाही। आपला चांगुलपणा आहे ना कुणाच्या वागण्यावरून ठरतो का? नाही ना। त्यामुळे आपल्या पद्धतीनं आपण वागत राहायचं आणि गावानं आपल्याला जे काही चांगलं दिलंय ना ते फक्त लक्षात ठेवायचं। हे बघ, या गावाचं आहे ना लय उपकार आहेत माझ्यावर, त्यामुळे मला खात्री आहे हे गाव आहे ना एक ना एक दिवस मला नक्की जवळ करेल। चल निघूया आपण इथं। चिमू, सूर्या दादा, चिमू, सूर्या दादा, सूर्या, तू होतास म्हणून माझी चिमू वाचली। दुसरं कोणी बी असतं तर पाण्यात उडी बी मारली नसती, पण तू स्वतःचा विचार न करता माझ्या पोरीला वाचवलंस। मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही। आम्हाला माफ कर, तुझी सावली काळी असू शकत नाही। तू गावाला उजळून टाकणारास तू सूर्य आहे सूर्या। तू आज नसता तर माझी पोरगी वाचलीच नसती। ताई उठा तू। हे बघा, हे जे काय आहे ना ते देव आपल्याकडनं करून घेत, माझ्याकडनं पण त्यानंच करून घेतलं। त्यामुळे तुम्ही माझ्या नका पाया पडू। काय ग बाळा, आता मी होतो म्हणून तू वाचलीस। प्रत्येक वेळी तुझा सूर्यदादा असणार आहे का तुझ्यासोबत? नाही ना, मग काय करायचं? स्वतःची काळजी घ्यायची आणि पाण्यापासून लांब राहायचं। सूर्या, तू मगाशी माझ्या शेतातली भाजी मागत होतास ना, हे अख्खं रान दिलं बघ तुला आता। उद्यापासून जमल तशी भाजी घेऊन जात जा। सूर्या, अरे तुझ्यावरचा व्यवहार बंद करून मी चुकी केली रे। माझ्या पडत्या काळात मला जमत नव्हतं, तेव्हा माझ्या शेतातला पाळली भाज्या तूच मार्केटला घेऊन जात होतास, ते मी विसरलो। सूर्या, मला माफ कर, लय चुकीचं वागलो सूर्या मी तुझ्याशी। पण आता असं होणार नाही, हं? आपण एकत्र परत व्यवहार सुरू करू सूर्या। सूर्या, पैसे नसताना तुझ्याकडून माल घेऊन जाताना लाज वाटायची मला, पण तू ओळखून घर घेऊन याचं सामान। असं कसं विचारलो रे मी, असं कसं विचारलो? सूर्या, मला माफ कर। उद्यापासून तुझ्या दुकानचा पहिला गिराईक मी आहे सूर्या, पहिला गिराईक मी आहे। सूर्या, तू काळजी करू नकोस, आम्ही आहे तुझ्या बरोबर। तू दुकानात सामान भर, मग बघू कशी माणसं येत नाही तिथे। सूर्या, तू उद्यापासून कॅन्डल भरायला सुरुवात कर। तुला मी दूध घालतो, पण तुझा दुधाचा धंदा बंद करून देणार नाही बघ। आपल्या गाववाल्याचं दुकान असताना बाहेरनं कशाला काही सामान आणायचं? सूर्या दादा, तू काळजी करू नकोस, मी सगळ्यांना समजून सांगतो।
नाही 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 हे असले छाटछूट उपाय करून काय होणार नाही आता आता झाड मुळापासूनच उपटलं पाहिजे. बस आता पंचायत बसवायची. डॅडी अहो सगळा गाव सूर्याच्या बाजूला आहे. पंचायत बसून काय उपयोग आहे? सगळे लोक त्याला खांद्यावर घेऊन नाचत होते. हे लोकांचं काय सांगू नका मला. ते कधी खांद्यावर घेऊन नाचतात तर कधी पायाखाली तोडवतात लोकच ते. पण त्यांना कसं नाचवायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. योजना बनवायची आणि आपली माणसं पंचायतीत पेरायची. आपण डॅडी त्याचा काय उपयोग होणार आहे का? तुला प्रश्नच लय पडतात छत्री. हे प्रश्न विचारत बसण्यापेक्षा आपल्या माणसांना कामाला लाव. त्यांना सरपंचाकडे पाठवून उद्याच्या उद्या पंचायत कशी बसल ते बघ. आमच्या आयुष्याचा आता एकच ध्येय. या आशाला घरातनं आणि या गावातनं बाहेर काढायचं. ते जगताप कुटुंब आनंदात असलेलं पाहून आम्हाला लय त्रास होतो. याच्या दुप्पट त्रास आम्हाला त्यांना द्यायचा आहे. त्या सूर्याला आणि त्याच्या घरच्यांना जन्माची अद्दल घडवायची. सुखी पंचायत काय बोलू? आम्हाला बी काय माहित नाही. सरपंचांचा फोन आला, आम्ही इथं आलो. पण तुम्ही कशा पाहिजे चिंता करताय? त्या गावातल्या एका पोरीचा, लहानग्या पोरीचा तुम्ही जीव वाचवला म्हणा. आला आमच्या कानावर. लय चांगलं केलं. म्हणजे कसं आहे, आता गावच्या लोकांना जरी तुमच्या आईबद्दल तक्रार असली तरी अख्खा गाव तुमच्या पाठीशी म्हणल्यावर तुम्हाला काही चिंताच नाही ना. बसा 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 बसा. काय सरपंच लय गडबडीने बैठक बोलवली. काय ते विषय सांगा ना, सुरू करा लवकर. चला. डॅडी अहो तुम्हाला तर माहितीच आहे, गावातल्या लोकांनी सूर्याच्या आईला गावात राहण्यावर हरकत घेतली आहे. त्याच्यामुळे ही बैठक बोलवली आहे. काय सरपंच त्या विषयाला फाटे फोडण्यात काय अर्थ आहे म्हण तुम्ही? ते प्रकरण आम्ही कधीच निकालात काढलंय ना. काय त्यापेक्षा कितीतरी महत्वाचे प्रश्न आहेत गावापुढे ज्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि काय म्हणतो तसं बी सूर्याच्या पाठीशी अख्खा गाव आहे म्हणल्यावर या बैठकीला काय अर्थ आहे? अहो अर्थ कसा नाही, लोकांनी तर बैठक बोलवल्या. आणि तुम्ही म्हणताय तसं आशाताईनं जर गावात राहायचं असेल तर गडावरच्या देवी आईचं व्रत करावं लागेल. सरपंचांनी एकदम हुकमी उपाय काढलाय बरं का. हो का, सूर्याच्या आईला केलंच पाहिजे. पण हे व्रत इतकं सोपं आहे का? हा तर गडावरच्या देवीचं व्रत म्हणजे कठोर. एवढं कठीण व्रत या बाईकडून करून घेण्यात काय अर्थ आहे? काय मिळणार आहे? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज